पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी YouTube चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, आंब्याचे शहर कोणाला म्हणतात? आंब्याचे शहर कोणाला म्हणतात? आपले पर्याय आहेत: ए रांची, बी बिहार, सी मुंबई, डी लखनऊ। तुमचे बरोबर उत्तर असेल डी लखनऊ। प्रश्न 2, कोणत्या जीवाची पिले अंड्यातूनच आवाज करू लागतात? कोणत्या जीवाची पिले अंड्यातूनच आवाज करू लागतात? आपले पर्याय आहेत: ए कासवाची पिले, बी माशांची पिले, सी मगरीची पिले, डी पक्षाची पिले। तुमचे बरोबर उत्तर असेल ए कासवाची पिले। प्रश्न 3, गर्भवती महिलांनी कोणते फळ खाऊ नये? गर्भवती महिलांनी कोणते फळ खाऊ नये? आपले पर्याय आहेत: ए सफरचंद, बी डाळिंब, सी नारळ, डी पपई। तुमचे बरोबर उत्तर असेल डी पपई। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, तांब्याचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते? तांब्याचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते? आपले पर्याय आहेत: ए केरळ, बी महाराष्ट्र, सी मध्य प्रदेश, डी तामिळनाडू। तुमचे बरोबर उत्तर असेल सी मध्य प्रदेश। प्रश्न 5, जगातील सर्वात जास्त मतदार कोणत्या देशात आहेत? जगातील सर्वात जास्त मतदार कोणत्या देशात आहेत? आपले पर्याय आहेत: ए भारत, बी भूतान, सी बांगलादेश, डी रशिया। तुमचे बरोबर उत्तर असेल भारत। प्रश्न 6, श्वास घेताना मानव कोणता वायू सोडतो? श्वास घेताना मानव कोणता वायू सोडतो? आपले पर्याय आहेत: ए हेलियम, बी नायट्रोजन, सी ऑक्सिजन, डी कार्बन डायऑक्साइड। तुमचे बरोबर उत्तर असेल डी कार्बन डायऑक्साइड। प्रश्न 7, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? आपले पर्याय आहेत: ए सोल, बी टोकियो, सी शांघाय, डी यापैकी नाही। तुमचे बरोबर उत्तर असेल बी टोकियो। प्रश्न 8, जागतिक महासागर दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक महासागर दिवस केव्हा साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत: ए 6/05, बी जून 10, सी जून 15, डी 6/08। तुमचे बरोबर उत्तर असेल डी 6/08। प्रश्न 9, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? आपले पर्याय आहेत: ए 1 एप्रिल 1935, बी 25 मार्च 1947, सी 17 डिसेंबर 1937, डी यापैकी नाही। तुमचे बरोबर उत्तर असेल ए 1 एप्रिल 1935। प्रश्न 10, कॉफीमध्ये तूप मिसळून पिल्याने कोणता आजार बरा होतो? कॉफीमध्ये तूप मिसळून पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले पर्याय आहेत: ए अपचन, बी लठ्ठपणा, सी मधुमेह, डी पायात गोळे येणे। तुमचे बरोबर उत्तर असेल अपचन आणि बी लठ्ठपणा। कॉफीमध्ये तूप मिसळण्याचे आरोग्य फायदे: वजन कमी करणे, ही निरोगी चरबी तुमच्या शरीरात साठलेली हट्टी चरबी कमी करण्यास मदत करते। तूप तुमची पचनशक्ती वाढवून वजन कमी करण्यास मदत करते। कॉफी आणि तूप मिळून भूक कमी होते आणि अन्नाचे सेवन कमी होते, परिणामी वजन कमी होते। हा कॉम्बो तुमच्या आहारात समाविष्ट करा आणि इंच कमी करा।
प्रश्न 11. सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपले पर्याय आहेत: ए क्रिकेट, बी टेनिस, सी कबड्डी, डी बॅडमिंटन. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.